हाय नमस्कार, मी मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बघा सकाळी नाश्त्यासाठी मस्त असं रात्रीच्या होत्या 3-4 चपात्या, त्याच्या मी मस्त असा चपात्यांचा चिवडा केलेला आहे। बघा हे मिक्सरला मी बारीक करून घेतले, हाताने एवढं बारीक होत नाही, मग मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं टाकून मस्त असं बघा बारीक करून घेतले। इथे कढई ठेवली आहे गरम करण्यासाठी, तोपर्यंत बघा मी इथे कांदा चिरून घेतलाय, शेंगदाणे अर्धी वाटी शेंगदाणे, त्याचे भाजलेले शेंगदाणे ते, आणि कढीपत्ता। तेल तापलेले आहे बघा। आता त्यामध्ये आपण जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहे। मस्त तेल तापले बघा, जिरे पटकन फुललेत। आता त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकलाय आणि भरपूर असा कांदा टाकायचा, बारीक चिरलेला कांदा टाकायचा। त्याच्यामध्ये काही जास्त काही टाकायचं नाही, बारीक चिरलेला मस्त असा कांदा टाकायचा आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे। आता हे माझे भाजलेले शेंगदाणे, त्याच्यामुळे काही नंतर टाकले तरी चालतात, पण जर तुम्ही कच्चे टाकले तर पहिले शेंगदाणे टाका, शेंगदाणे परतून घ्या, नंतर कांदा टाका। बघा मस्त असे शेंगदाणे पण थोडेसे लाल झालेत आणि कांदाही चांगला परततोय। खूप लाल नाही करायचा, पण मऊ शिजला पाहिजे। कधीतरी असं वेगळं काहीतरी नाश्त्याला केलं तरी चालतं, नेहमी पोहे वगैरे खाण्यापेक्षा वेगळं काहीतरी। काही ठिकाणी याला तुकडे असंही म्हणतात, पण आपण तर काही चपातीचा चिवडाच म्हणतो। आता बघा मस्त असा कांदा झालाय, मऊ शिजलाय। आता आपण त्यात टाकली बघा हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण चटणी टाकलेली आहे, थोडीशी धना पावडर टाकायची आणि ते चांगलं परतून घ्यायचं। आता हे थोडंसं तिखट टाकलं, पहिले टाकले कलरसाठी आणि आता हे तिखटसाठीचं तिखट आहे। आता हे चांगलं परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। चपातीला मीठ असतं, आपण जे पिठात मीठ टाकतो, त्याच्यामुळे फक्त या मसाल्यापुरतीच मीठ टाकायचं, नाहीतर खारट होऊन जाईल। बघा आता मसाला सगळा तो त्याच्यात चांगला परतल्या गेलाय। आता त्यात आपण हे जो मिक्सरमध्ये आपण जो चपातीचा बारीक चुरा केला आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकणार आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं। छान असं मिक्स होतं, ते इतकं छान लागतं, काहीतरी वेगळं खायलाच पाहिजे, मस्त लागतं हे तर, खूप छान लागतं। मुलंसुद्धा आवडीने खातात। नेहमी पोहे म्हणा किंवा उपीट म्हणा, शिरा, ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं। थोडंसं मी एक वाफ दिली आहे, झाकण ठेवलं होतं 1-5 मिनटं, की त्याला थोडासा झाकण ठेवल्यामुळे थोडासा ओलापणा येतो आणि मसाला वगैरे त्याचा पूर्ण चपातीला चांगला लागला जातो, नाहीतर मग ते असं कोरडं लागतं। आता बघा आता त्याला पाणी सुटल्यामुळे ते इतकं छान ओलं मस्त झालं। जे पहिले कोरडं दिसत होतं बघा, पण आता छान असं ओला मस्त झालं। जरा वाफ दिली ना की छान होतं। आता त्याच्यावरती आपण अशी भरपूर अशी मस्त कोथिंबीर टाकूया, किती छान दिसतंय बघा। मस्त अशी कोथिंबीर टाकूया आणि त्याला एकत्र करूया। ते छान मिक्स करून घेतले बघा। आपल्या चॅनलला पण सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। असेच नवीन पदार्थ तुम्हाला बघायला भेटतील। मस्त असं बघा चपातीचा चिवडा तयार आहे। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राईब करा।